तुम्हालाही कोळंबीची परफेक्ट अशी बिर्याणी बघायची असेल ना मंडळी, तर हा संपूर्ण व्हिडिओ नक्की पहा. व्हिडिओ थोडासा मोठा आहे, पण ह्यामध्ये तुम्हाला सर्व गोष्टी स्टेप बाय स्टेप अगदी परफेक्ट शिकायला मिळतील. ह्यासाठी काय केलेलं आहे, साधारण 1 ते 2 तास आधी आपल्याला असा बिर्याणीचा जो लांबडा तांदूळ येतो तो भिजत घालायचा आहे. आणि आता 1 तासानंतर 1-2 तास मी भिजत ठेवला होता. आता एक मोठाली कढई घ्यायची किंवा टोप घ्यायचा, त्यामध्ये पुरेसं पाणी टाकायचं, थोडंसं मीठ टाकायचं, 1 ते 2 टेबलस्पून इथे ऑइल टाकायचं आहे. त्यामध्ये काही खडे मसाले वापरलेले आहेत. तर हे खडे मसाले आपल्याला काय करायचं आहे, ह्या पाण्यामध्ये टाकून द्यायचे आहेत. पाण्याला थोडासा उकळ आला की आपल्याला काय करायचं आहे, की जो तांदूळ आहे ना, हा तांदूळ संपूर्ण आपल्याला काय करायचं, ह्या पाण्यामध्ये उकळता टाकायचा आहे. आणि हा जो तांदूळ आहे ना, साधारण 50 ते 60% आपल्याला शिजवून घ्यायचा आहे. जास्त शिजवायचं नाही आहे. आपण ह्याला नंतर दम देणार आहोत, त्यामध्ये हा तांदूळ संपूर्णपणे शिजतो नंतर. तर आता बघा, मस्तपैकी तांदूळ 50-60% हा शिजलेला आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, की हा शिजल्यानंतर लगेच आपल्याला एखाद्या असा चाळणीमध्ये हा गाळून घ्यायचा आहे. आता चाळणीमध्ये गाळून घेतलात की बघा, संपूर्ण तांदूळ सावकाशपणे हे गरम असतं, त्यामुळे सावकाशपणे एका चाळणीमध्ये काढून घ्या आणि लगेच त्याच्यामध्ये 2-3 ग्लास असं थंड पाणी, नॉर्मल जे पाणी असतं ते आपल्याला ओतून घ्यायचं आहे. जेणेकरून काय होतं, की हा तांदूळ आहे ना, चिकट होत नाही, असा खळखळीत असा हा तांदूळ सुट्टा सुट्टा होतो. आता हा जो तांदूळ आहे ना शिजलेला, तर तो आपल्याला साईडला ठेवून घ्यायचा आहे. पुढील आता आपल्याला बिर्याणीची तयारी करायची आहे. आता इथे कोळंबी ना मी साफ करून घेतलेली आहे. बऱ्यापैकी क्वांटिटीमध्ये आपल्याला कोळंबी इथे घ्यायची आहे. ही साफ केलेली कोळंबी आहे, त्यावरती थोडंसं लिंबू पिळून ठेवायचं आहे. आणि लिंबू पिळल्यानंतर आपल्याला आता ही थोडा वेळ काय करायचे आहे, की ही कोळंबी साईडला ठेवायची. लिंबू पिळल्यामुळे ना त्याला अजिबात असा स्मेल येत नाही. आता 1-2 पाण्याने धुवून घ्यायची आहे आणि ह्यामध्ये काही मसाले ॲड करून मॅरिनेट करायचं आहे. ह्यामध्ये मिरची पावडर 1 चमचा, पाव चमचा हळद आणि थोडंसं मीठ टाकून हे मी मॅरिनेट करून साईडला ठेवून दिलं होतं. आता आपल्याला बरिस्ताची तयारी करून घ्यायची आहे. त्यासाठी 5 ते 6 कांदे मी असे बारीक चिरून उभे घेतलेले आहेत. त्यामध्ये आपल्याला 1-2 टेबलस्पून मीठ टाकायचं आहे आणि 10 मिनटासाठी हे साईडला ठेवून द्यायचं आहे. तर बघा, असा पातळ पातळ जो फ्राईड ओनियन असतो ना बिर्याणीवरती, त्याला आपण बिरिस्ता बोलतो, तर तो आपल्याला आता इथे करून घ्यायचा आहे. 10 मिनटासाठी मीठ चोळून ठेवायचं आणि ह्याला पाणी सुटतं, तर ते पाणी आपल्याला काय करायचं आहे मंडळी, असं पिळून घ्यायचं आहे. जेणेकरून हा जो ओनियन आहे ना, पटकन असा फ्राय होतो. तुम्ही डायरेक्टली चिरून जर फ्राय करायला जाणार तर त्याला खूप असा वेळ जातो. तर बघा, हा मस्तपैकी आता तेलामध्ये सोडायचा आणि आपला बिरिस्ता बिर्याणीचा तयार करून घ्यायचा आहे. तर मस्तपैकी असा फ्राईड ओनियन तयार झालेला आहे. तर हे आपल्याला असं मस्तपैकी साईडला काढून ठेवून द्यायचं आहे, सर्व काही हा फ्राईड ओनियन. आता आपल्याला पुढे बिर्याणीसाठी मी ते 4 ते 5 कांदे चिरून घेतलेले आहेत. हे उभेच कांदे चिरलेले आहेत. आणि आता हे आपल्याला काय करायचं आहे, की त्याच तेलामध्ये पुढे आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे. तर कांदा मंडळी, आता हा जो आपल्याला बेस मसाला आहे ना बिर्याणीचा, तो छानपैकी आपल्याला तयार करायचा आहे. कांदा चांगला इथे फ्राय करायचा आहे. इथे साधारण 2 टेबलस्पून आलं लसूण कोथिंबीरीची पेस्ट मी इथे ॲड केलेली आहे. साधारण 2 मोठे टोमॅटो मी इथे घेतलेले आहेत बारीक चिरून, तर तेही आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायचे आहेत. तर आता टोमॅटो टाकून मस्तपैकी आता हे परतायचं आहे आणि कांदा टोमॅटो पटकन भाजण्यासाठी थोडंसं मीठ टाकून द्यायचं आहे. तर जेणेकरून कांदा टोमॅटो जास्त क्वांटिटीमध्ये आहे तर ते पटकन असं भाजून येतं. तर बघा, कांदा टोमॅटो चांगला मऊसूत झाला की ह्यामध्ये आपल्याला इथे पाव चमचा हळद, 1 चमचा इथे मिरची पावडर आणि बऱ्यापैकी असा बिर्याणी मसाला 2 ते 3 टेबलस्पून टाकायचा आहे. थोडीशी कोथिंबीर टाकून द्यायची आहे आणि हे सर्व गोष्टी आहेत ह्या परतून घ्यायच्या आहेत. तर बघा, आता ह्यामध्ये थोडीशी मिरची पावडर तिखटाप्रमाणे अजून ॲड केलेली आहे. आता हे सर्व मसाले मस्तपैकी तेलावर फ्राय झाले की जी कोळंबी आपण मॅरिनेट करून ठेवलेली आहे, तर ती कोळंबी आपल्याला याच्यामध्ये टाकून घ्यायची आहे. आणि आता ही जी कोळंबी आहे ना, आपल्याला ह्या कांदा टोमॅटोमध्ये मंडळी शिजवून घ्यायची आहे. तर बघा, कांदा टोमॅटोमध्ये ही शिजवायची आणि थोडासा जो आपण बिरिस्ता तयार केला आहे, तर तो फ्राईड ओनियन ह्याच्यामध्ये चुरून असा टाकलेला आहे, जेणेकरून ह्या ग्रेव्हीमध्ये त्याची चव अशी छान उतरते. तर आता हे मस्तपैकी परतल्यानंतर आपल्याला ह्याच्यावरती थोडा वेळ झाकण ठेवायचं आहे आणि हा कोळंबी जी आहे आपल्याला अशी शिजवून घ्यायची आहे. गॅस बारीक करून ठेवायचा आहे आणि मस्त 4-5 मिनटं कोळंबीला बघा, आता मस्तपैकी इथे पाणी सुटलेलं आहे. कोळंबी आता इथे आपली शिजलेली आहे. तर आता ही जी आपली बेस
बेस ग्रेव्ही आहे ना ही ऑलमोस्ट तयार होत आलेली आहे. आता आपल्याला ह्या स्टेजला काय करायचं आहे मंडळी, आपल्याला इथे साधारण 1 वाटी दही घ्यायचं आहे. नॉर्मल दही आहे, जास्त आंबटवालं घेऊ नका. हे दही आपल्याला काय करायचं आहे, ह्या ग्रेव्हीमध्ये टाकायचं आहे. आता हे जे ग्रेव्हीमध्ये दही टाकलं की चांगलं तेल सुटेपर्यंत आपल्याला हे जी ग्रेव्ही आहे आपल्याला परतून घ्यायची आहे 2 ते 3 मिनटं. आणि बघा ह्याला मस्तपैकी दही टाकल्यावर तेल सुटायला लागतं. आता ही जी ग्रेव्ही आहे ना आपल्याला आता थोडीशी अर्धी साईडला काढून ठेवायची आहे, कारण की आपण इथे करून घेणार आहोत लेअरिंग. आता बिर्याणीचं लेअरिंग आपण करणार आहोत. तर बघा थोडीशी ग्रेव्ही मी कढईमध्ये ठेवलेली आहे. गॅस ह्या स्टेजला बारीकच ठेवायचा आहे. आता आपल्याला ग्रेव्हीचा लेअर खाली आहे, त्याच्यानंतर थोडासा राईसचा एक लेअर मी इथे लावून घेतलेला आहे. तुम्हाला हे जे खडे मसाले जर नको असतील तर तुम्ही साईडला पण काढून टाकू शकता. काही लोकांना हे खडे मसाले असे आवडत नाही खाताना आलेले, तर भात शिजल्यानंतर तुम्ही हे खडे मसाले काढून टाकू शकता. भाताचा लेअर झाला की आपण बिरिस्ता तयार जो केलेला आहे तर तो एकदा लेअर त्याच्यावरती करायचा आहे. थोडीशी कोथिंबीर ह्यामध्ये शिवरून घ्यायची आहे. तर आपली बघा एक लेअर इथे रेडी झालेली आहे. पुदिन्याची पानं थोडीशी इथे चुरून टाकायची आहेत आणि पुदिन्याच्या पानं ना बिर्याणीमध्ये मस्ट आहेत, तर त्यांनी बिर्याणीला खूप छान असा स्वाद येतो. थोडासा बिर्याणी मसाला इथे मी स्प्रिंकल करून घेतलेला आहे. आणि आता पुन्हा एकदा आपण जी कोळंबीची ग्रेव्ही साईडला काढून ठेवलेली आहे अर्धी, तर त्याचं लेअरिंग मी इथे करून घेतलेलं आहे. कोळंबीचं लेअरिंग झालं ग्रेव्हीचं की पुन्हा एकदा आपल्याला जो सुका राईस मी थोडासा साईडला ठेवलेला आहे तर तोही आपल्याला काय करायचं आहे की ह्याचं लेअर आपल्याला इथे करून घ्यायचं आहे. आणि पुन्हा ती स्टेज आपल्याला काय करायची आहे की रिपीट करून घ्यायची आहे. पुन्हा एकदा आपल्याला काय करायचं आहे की त्या सर्व गोष्टी करून घ्यायच्या आहेत. इथे मी बिरिस्ताचा कांदा इथे फ्राईड ओनियन टाकलेला आहे. त्याच्यानंतर थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे, थोडासा पुदिना टाकून घ्यायचा आहे. तर ह्या सर्व लेअर असे व्यवस्थित आपल्याला काय करायचं आहेत मंडळी, ह्यामध्ये लावून घ्यायचे आहेत. आणि थोडासा बिर्याणी मसाला पुन्हा एकदा वरतून स्प्रिंकल केलेला आहे. आणि आता बघा आपल्या ह्या लेअरिंग झाल्या की थोडंसं मीठ वरतून शिवरलेलं आहे. आणि आपल्याला काय करायचं आहे की आता थोडंसं 1 ते 2 चमचा तूप आहे ना, साजूक तूप हे वरून टाकायचं आहे, जेणेकरून ह्या बिर्याणीला खूप छान असा ग्लेज येतो. आता आपल्याला काय करायचं, एखादा असा उभा चमचा घ्यायचा किंवा झारा घ्यायचा आणि मध्ये मध्ये असे बघा ह्या बिर्याणीला होल करायचं आहे, जेणेकरून त्याची जी वाफ आहे ना ह्या लेअरमध्ये अशी पास होते. आता हे जे आहेत असे थोडंसं असं गॅप करून ठेवला की पुन्हा आपल्याला ह्या कढईवरती घट्टसर असं एखादं झाकण ठेवायचं आणि 7 ते 8 मिनटासाठी मस्तपैकी ही बिर्याणीला दम द्यायचा आहे. तर बघा बारीक गॅसवरतीच ही ठेवली होती कढई आणि बिर्याणी आता आपली इथे मस्तपैकी प्रॉन्सची रेडी झालेली आहे. मस्तपैकी आता बघा ही बिर्याणी तुम्ही पाहू शकता. राईस अगदी एकदम त्याचा सुट्टा सुट्टा असा झालेला आहे. त्याला मस्तपैकी अशी चव येते ह्या बिर्याणीला. तर तुम्ही ही अशी बिर्याणी करून बघा. रेसिपी आवडली असेल तर आपल्या चॅनलला मंडळी सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, लाईक करा आणि कमेंट करा. बघा वरतून बिर्याणी सर्व करताना थोडंसं असा पुन्हा एकदा मस्तपैकी जो आपण बिरिस्ताचा कांदा आहे तो सर्व करायचा. असे जे कांदा आहे ते मस्तपैकी असे सर्व करायचे मीठ मसाला टाकून आणि मस्तपैकी हे तुम्ही खाऊ शकता. सोबत कोशिंबीरही तुम्ही बनवू शकता. कोशिंबिरीसोबत ही बिर्याणी अतिशय मस्त अशी लागते. तर बघा इथे बिर्याणी आपली प्रॉन्सची रेडी झालेली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर मंडळी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.